दान करा, प्रदक्षिण आव्हान दान करा, अन्नछत्र दान करा. तिथून हॅलो कितू हाय हॅलो. मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. हॅलो लेट्स गो. कुठं क्लेश नाशाय गोविंदाय दाय नमो नमो. सकाळी 5:30 ला आम्ही निघालो होतो अकोटी पुणेमधून. आता वाजले 10 वाजता. आम्ही मुली 1-1.5 तास तर आमचा नाश्ता चहा वगैरे मध्ये गेला. सो आता आम्ही सगळ्यात पहिले चंद्रभागेवर जाणार, हातपाय वगैरे धुवून चंद्रभागेचं दर्शन करणार. मग नंतर पुंडलिकाच्या मंदिरात जायचं. रस्त्यामध्ये नामदेव महाराजांची पायरी लागते, चोखा मिळायची पायरी लागते, तिथं दर्शन घेऊन मग नंतरच मेन मंदिरात दर्शनासाठी जायचं. मेन मंदिरात दर्शनाला आम्हाला जवळपास 1.5 तास लागला. एवढी गर्दी नव्हती. सीझन म्हणजे आम्ही फ्रायडेला गेलो होतो ना, सो एवढी गर्दी नव्हती. आणि 3-4 दिवस आधी पास पण ऑनलाईन बुक करू शकता. जे जे करा आता. आता जाऊ आपण पुंडलिकाच्या मंदिरामध्ये. त्याला मोहन आपल्या वडिलांची सेवा केली. वडिलांचे नामान दान करा, प्रभूचे नामान दान करा, अन्नछत्र दान करा. आपली मनपसंत आपली सर्व प्रकारचे. आता आम्ही आलो नामदेव. आता इथं आम्ही लाईनमध्ये लागणार आहे दर्शनासाठी. स्टायर्ड लाईन आहे पूर्ण नामदेव महाराजांची आणि चोखारांची. सो आमचं दर्शन झालं. आता आम्ही चाललो विष्णुपद मंदिरात. आता आलो आम्ही विष्णुपद मंदिरात. इथे भगवान विष्णूंचे खरे पाऊल आहेत आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विठ्ठलाचा विष्णुपदामध्ये वास असतो आणि तेच गायला चारा घालणे खूप शुभ मानले जाते. आता आम्ही विष्णुपदाचे गोपाळपूर आहे, तिथे जनावरांचा संसार आहेत. विठ्ठलाने जनाबाईची गप्पा मारलेली जागा, जनाबाईंच्या सगळ्या जुन्या वस्तू, जातं वगैरे त्यांचं किचनमधलं सगळं सामान तिथं आहे. रुक्माच्या आईवडिलांचं सुद्धा मंदिर तिथं आहे, दत्त मंदिर आहे.
नंतर आम्ही गेलोय जय श्रीराम. मठमध्ये. इथे तुम्ही 2-3 मठ आहेत, बघू शकतात. कैकेडी महाराजांचं मठ, गजानन महाराजांचं मठ. इथे तुम्हाला सगळ्या साधू संतांचे दर्शन भेटते. मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, सो मी दृश्य घेतले नाही त्यामधले. नक्की बघा तुम्ही. जय हरी विठ्ठल.